तर विधान परिषदेसाठी मतदान पार पडलं आणि यावेळेस भाजपानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। कराड मतदान केंद्राबाहेर भाजपानं शक्ती प्रदर्शन केलं आणि यावेळेस महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे निवडून येणार असा विश्वास महायुतीकडून व्यक्त केला गेला आहे। कराड मतदार संघ केंद्राबाहेर हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे। भाजपचे सर्व मतदार एकत्रित आमदार अतुल भोसले घेऊन आलेले आहेत। बाबा काय सांगाल, आज मतदान होत आहे? आज सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाची प्रक्रिया पार पडते। आमचा महायुतीचा उमेदवार आदरणीय धैर्यशील दादा मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल। कराड आणि परिसरामधलं सगळं मतदान जे या मतदान केंद्रावर होतंय तिथं देखील मोठी आघाडी भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांना मिळेल। महायुतीचा उमेदवार चांगल्या मतानं निवडून येईल याची आम्हाला खात्री वाटते। महायुतीचा उमेदवार चांगल्या मताने निवडून येईल याची खात्री वाटत असल्याचे मत डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केलेले आहे। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड।